आज मी काढले होते एवढे सारे कपडे धुवायला. त्याआधी ते सकाळी आजीनं तिथे चाललं होतं दळण करायचं काम. शिव काय दळण करून देत नव्हती, तिची आजी वैतागली. त्यानंतर मग इथे संध्याकाळच्या टायमाला मी गुलाबजाम केले होते आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी इथं अंड्याची भाजी केली होती, असे अंडे फोडून. आणि तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा, तुमच्या इकडे करतात का? मला आवडत नाही त्यामुळे मी अंड्याची पोळी केली होती. आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असं मी साफसफाई करायला घेतली होती आणि सगळे कपडे धुवायला काढले होते. मग सगळे मी सोफ्याचे कवर, उशाच्या खोळी, उशाच्या खोळी सगळे मी धुवून काढलं होतं. बेडशीट आणि एवढे सारे कपडे मी धुवून काढले होते. शिवचे सुद्धा खूप सारे कपडे असतात. सगळे कपडे धुतल्यानंतर दुपारच्या वेळेला मी इथं डाळ चाळून ठेवायची होती मला उन्हाला, कारण दळायला द्यायची होती. कारण आता संक्रांत आली आणि संक्रांतीमध्ये आपल्याला भजी करावं लागतं, त्यामुळे पीठ आमचं संपलं होतं. त्यामुळे इथं डाळ उन्हामध्ये ठेवून द्यावं म्हटलं. चला मग उन्हामध्ये ठेवायला चालले आणि उन्हामध्ये ठेवून दिली. त्यानंतर मग संध्याकाळच्या टायमाला मी इथं कपाट आवरायला घेतलं. पूर्ण कपाट सगळं आवरून ठेवलं. एक शिवचं कपाट आहे, एक माझं, आणि इथं मेकअप आरसासुद्धा आवरून ठेवला. त्यानंतर शिवच्या आजीचं सुद्धा सगळं कपाट आवरून ठेवलं. व्यवस्थित असं सगळं आवरलं. त्यानंतर सोफ्याचे कवर आणि बेडशीट सगळं वाळलं होतं. मग छान असं सगळं टाकून दिलं. सगळं व्यवस्थित असं केलं की किती छान वाटतं बरं. चला आता जाता जाता एक सबस्क्राईब करा. बाय.